एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याबरोबरच तिचं अपहरण करणाऱ्या एकाला न्यायालयानं 7 वर्ष कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। विशाल कांबळे असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव असून तो कागल तालुक्यातील मळगे बुद्रुकीतला रहिवासी आहे। ही घटना 2022 साली घडली होती। कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक इथं 24 वर्षीय विशाल मारुती कांबळे राहतोय। तो एका अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता। 29 मार्च 2022 रोजी त्यानं संबंधित पीडित मुलीच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती। त्यानंतर त्यानं ती अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिला अडवून तिचा विनयभंग केला होता। त्यानंतर याच दिवशी त्यानं या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिचं अपहरण केलं होतं। या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। पोलिसांनी तपास करून विशाल कांबळे आणि त्या अल्पवयीन मुलीला सातारा जिल्ह्यातील भुईंज इथं जाऊन ताब्यात घेतलं होतं। मुरगुड पोलिसांनी या गुन्ह्याचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं। या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांच्या न्यायालयात पूर्ण झाली। सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट SS इंगळे यांनी काम पाहिलं। त्यांनी एकूण 5 साक्षीदार तपासले। त्यांच्या साक्षी तसंच सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट SS इंगळे यांनी मांडलेले वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे प्रत्यक्ष पुरावा आणि त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं या प्रकरणी विशाल मारुती कांबळे याला दोषी ठरवून त्याला 7 वर्ष कारावास आणि 5,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली। सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट SS इंगळे यांना या कामी तपास अंमलदार पोलीस उपनिरीक्षक आरे वाघमारे आणि पैरवी अधिकारी युवराज पाटील यांचं सहकार्य लाभलं।